साईडला खेळतोय खोपोलीचा संघ. चला कलंबोली संघ या आपला पण एक्स्ट्रा प्लेयर. चला कोपोली संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अक्षय आणि नॉन स्ट्रायकर एंडला शरद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल. स्ट्रायकर एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला शरद. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण राहुलला. हा देखील सामना इंटरेस्टिंग सामना असेल. दोन्ही पंच आपण पाहतोय नामवंत पंच. एका साईडला सॅमन, एका साईडला सूर्या. अंडरआर्म क्रिकेटमधले दोन्ही मोठे नाव आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण त्यांना दोघांना. चला नितेश 11 कलंबोली संघाचे फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. यस स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू हाताळेल राहुल, सामना करेल अक्षय. पहिला चेंडू, व्हॉट लवली यार. काय चेंडू फेकलाय, लाजवाब चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. विकेट किपरच्या दस्तानामध्ये सरळ चेंडू जातोय. या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र अक्षयला चकवत असताना मात्र पहिला चेंडूवरती काय गोलंदाजी करतोय राहुल. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक सजवलाय. क्षेत्ररक्षक पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या धावाची मात्र एक धावाची श्रीगणेश होते कलंबोली संघाची. एका धावेने मात्र खाता खोललं जाते. दरम्यान चांगली गोलंदाजी करत असताना मात्र फलंदाजांनी जजमेंट घेतला. पहिला चेंडू कुठल्या टप्प्यावरती पडला गेलाय, त्यानंतर दुसरा चेंडूला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि मात्र लेग साईडला सिंगल, एक धाव. आता मात्र चकवले फलंदाजाला पूर्णपणे, परंतु एक धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज. 3 चेंडू 2 धावा. काय गोलंदाजी करते, लाजवाब गोलंदाजी मात्र पाहतोय आपण. वाईड बॉल, नकारात्मक चेंडू पंचांकडनं येताना पाहतोय आपण. 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात. पाहूया चौथा चेंडू. फलंदाज अक्षय, गोलंदाजी मार्कवर राहुल. इथं मात्र काय शॉट केलं फाईन लेगला, मात्र येतोय खणखणीत चौकार. ज्या चौकाराची खऱ्या अर्थानं कलंबोली संघाला गरज होती, तर चौकार मात्र शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज अक्षय. आता मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी मात्र करताना दिसतोय. राहुल मात्र गोलंदाजी करत होता, अक्षरशः बरसला होता फलंदाजावरती. काय गोलंदाजी करत होता, लाजवाब गोलंदाजी करत होता. त्यानंतर मात्र चौकार आला आणि चौकार आल्यानंतर मात्र आता प्रेशर मात्र गोलंदाजावरती. फलंदाज थोडासा प्रेशर रिलीज करतोय. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या निर्धाव चेंडूने मात्र कमबॅक करतोय राहुल. काय कमबॅक करतोय, मात्र डॉट बॉलची सांगता केली जाते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्यांचा विचार केला तर 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. आता मात्र बॅटकट होती, परंतु एकच धाव मात्र जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. एक चांगला षटक, कारण की सर्कलचा हा ग्राउंड, या सर्कलच्या ग्राउंडवरती 8 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे एक चांगला षटक, सन्मानजनक षटक मात्र टाकला गेला राहुलच्या माध्यमातून. परंतु फलंदाजाचा विचार केला तर अक्षयच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहिले आपण. नवीन गोलंदाज आहे तो राहुल जाधव. राहुल जाधव येते नवीन गोलंदाज. आता मात्र स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण अक्षयला. तोच अक्षय ज्यांनी फाईन लेगला एक जबरदस्त चौकार खेचला होता. त्या चौकाराची खऱ्या अर्थानं कलंबोली संघाला गरज आहे. परंतु जोपर्यंत अक्षय बॅटिंगला आहे तोपर्यंत धावांची बरसात करू शकतो, परंतु गोलंदाज देईल तेवढ्या ताकदीचा दिसतोय. आता मात्र फिरवलाय बॅट. इथं मात्र उलटी बॅट फिरवत असताना मात्र
अपील केली गेली, परंतु एक धाव मात्र काढण्यामध्ये यशस्वी ठरलेत. पंचांकडनं नॉट आऊटचा इशारा येतोय. चांगला स्टंप हिट केला होता, परंतु फलंदाज मात्र क्रीजमध्ये पोहोचला गेला होता. एकच धाव मात्र खर्च केली गेली. चांगली गोलंदाजी मात्र टप्प्यावरती बॉल टाकला जातो. टप्प्यावरती बॉल टाकल्यानंतर बॅट्समनला पूर्णपणे चकवतोय गोलंदाज राहुल जाधव. आता मात्र चांगला फटका खेळून काढला, पण तो क्षेत्ररक्षक ताईना क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. मात्र बॉल टू रन, सिंगल रन चालू आहे सध्या. मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल असताना देखील मात्र फलंदाजांना पूर्णपणे जखडून आखडून आणि बांधून ठेवण्याचं काम मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय आपण. राहुल जाधव मात्र तेवढीच ताकदीची गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय. त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅटरला बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र काय बॉल टाकलाय यार, बॅट उचलण्याच्या अगोदर बॉल मात्र पडला गेला होता. म्हणजे बॉल पडल्यानंतर जो वेग धारण करतोय, भन्नाट वेग धारण केल्यानंतर मात्र बॅट देखील हलवण्याचा चान्स बॅटरला दिला नाही. एवढी चांगली गोलंदाजी मात्र राहुल जाधवच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र चांगला फटका. आता मात्र क्षेत्ररक्षण तेवढं दर्जेदार, चांगली क्षेत्ररक्षण फिल्डरचं आपण पाहतोय. काय फिल्डिंग केले, जबरदस्त फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग केले. इथून पुढे मात्र फलंदाजांना मात्र पूर्ण शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज, कारण की हा सर्कलचा ग्राउंड असल्यामुळे सिंगल धाव म्हणजे तेवढे मोठं महाग ठरणार नाही काही, परंतु एक एक धावेने मात्र फलंदाजी टीम मात्र कुठेतरी बॅकफूटवरती जाताना दिसतो आणि गोलंदाजी टीमचा मात्र मनोबल उंचवताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने राहुल जाधवच्या माध्यमातून केली गेली. इथं पुढे मात्र मला वाटलं कॅच घेतोय की काय, कॅच ड्रॉप झाली, परंतु रनआउट डायरेक्ट हिट. मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण चाललंय यार खोपोली संघाचं. खोपोली संघ मात्र आलाय मात्र पूर्ण सेट होऊन, काय फिल्डिंग केली, लाजवाब फिल्डिंग. आणि शेवटचा शरद जाते मात्र बॅक टू द पॅव्हेलियन, तंबूच्या दिशेने. मात्र कलंबोली संघाला मात्र तारणहार करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, सौरभ. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केले. काय गोलंदाजी केले, लाजवाब गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. आणि गोलंदाजी करत असताना मात्र धावसंख्यांचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओपनिंग क्रीज मध्ये कुठेतरी बॅटर मात्र तयार. इथून पुढे मात्र चेक केला जातोय. सौरभला मात्र काहीतरी मनसोबे घेऊन पाठवलाय आणि चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथं मात्र बॅटर देखील चेक करतोय. यस, इथं पुढे मात्र जबरदस्त फलंदाजी. सौरभला ज्यासाठी पाठवलं होतं, सौरभ आला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र दाखवून देतोय, मनसोबे साफ करतोय आणि षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली बॅटिंग मात्र सौरभची, ज्या चौकाराची गरज होती कलंबोली संघाला, कारण की पूर्ण शांत ठेवलं होतं आणि शांत ठेवलं असताना कुठेतरी अशांतता पसरवायची होती, ती पसरवण्यासाठी मात्र सौरभ सज्ज होता. सौरभ आला आणि पहिल्या चेंडूवरती ठोकून दिला चौकार. आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय, प्रणय कांबळे. 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट.
8च्या सरासरीने मात्र कलंबोली संघ खेळताना पाहतोय. अक्षय देखील चांगला फलंदाज आहे, परंतु ती दाखवावी लागेल. फलंदाजी दाखवावी लागेल. क्रीजवरती उभं राहिलेलं आहे, परंतु बाउंड्री येणे कन्वर्ट करणे चौकारामध्ये खूप इम्पॉर्टंट असेल. आता इथून पुढे तिसरा षटक हाताळण्यासाठी आले प्रणय कांबळे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीचा विचार केला तर अक्षय. पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू टाकला गेला. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षकांकडनं पाहतोय आपण. एकच धाव खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्या 17 या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. इथून पुढे मात्र फलंदाज सौरव मात्र नरकाच्या दिशेने चेंडू उडवतोय आणि मात्र बली विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय. ढगान डायरेक्ट बॉल आणि बाहेर तंबूच्या बाहेर फलंदाज. नवीन फलंदाज येतोय अजित. चला स्पीडअप करा थोडंसं. चला स्पीडअप करा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय प्रणय कांबळेची. इथून पुढे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. एस्टनचा वेध घेतला जातोय. त्रिपोलोचित फलंदाज आल्या आल्या जातोय बाहेर तंबूच्या आश्रयाला. इथून पुढे मात्र दयनीय अवस्था सध्या आपण पाहतोय कलंबोली संघाची. इथून पुढे मात्र कोणतरी तारणहार यावं लागेल. चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. नवीन फलंदाज संदीप आलाय फलंदाजीसाठी. हॅट्रिकच्या बोल्यावरती प्रणय कांबळे. पाहूया हॅट्रिक होते की काय. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, परंतु एक धाव मात्र खर्च केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. तिसरा षटक लाजवाब षटक टाकतोय हा प्रणय कांबळे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय. चांगला चेंडू रिलीज केला जातोय. पूर्णपणे बॅटरला बीट करून ठेवले. अक्षय स्ट्रायकर एंडला आता. इथून पुढे चांगला फटका, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. संपूर्ण संघ खोपोली संघ मात्र फिल्डिंग करताना पाहतोय आपण. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती मात्र चांगला चेंडू अडवला आणि एकच धाव खर्च केली गेली. चला स्पीडअप करायचंय. वाईट बॉल, नकारात्मक चेंडू. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. काय गोलंदाजी केले, लाजवाब गोलंदाजी. 2 विकेट आणि 4 धावा. चांगली गोलंदाजी मात्र प्रणय कांबळेची आपण पाहिली. चला स्पीडअप करायचं आहे. चौथा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती ललित. सलामीला आलेला अक्षय मात्र अजूनही झुंजतोय. फाईट देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजी ज्या ताकदीने होते त्यांच्या ताकदीनं क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच ताकदीचं होतंय. त्यामुळे फलंदाजाला पूर्ण बांधण्यामध्ये यशस्वी ठरले खोपोली संघ. कलंबोली संघाला पाहूया. अजूनही अक्षय जोपर्यंत स्ट्रायकर एंडला तोपर्यंत अजूनही कलंबोली संघाच्या आशा जिवंत असतील, कारण की जर स्कोर बोर्डचा विचार केला तर 20 धावा 3 षटक. या षटकामध्ये तब्बल कमीत कमी 15 ते 20 धावा काढाव्या लागतील, तेव्हा जाऊन फायटिंग स्कोर उभारू शकतो कलंबोली संघ. परंतु काय घडते या षटकामध्ये. आता मात्र पहिला चेंडू आत्महत्या केली आणि उडवून दिला चेंडू सीमारेषा पार. षटकार आणि मात्र विकेटची पतन होते. जो अक्षय मात्र सलामीला आला होता.
छोटी पोरं जरा पडद्याच्या आपण पडद्यावरती कोणी टांगू नये. व्हाईट कलरचा जो पडदा लावलेला आहे बाउंड्री लाईन्सला जो व्हाईट कलरचा पडदा लावलेला आहे आपण तिथं त्याला लांब उभं राहायचं. तिथून थोडंसं लांब उभं राहायचं आहे व्हाईट कलरच्या पडद्यापासून. तिथं छोटी पोरं जरा तिथं लक्ष द्यायचं सर्व. चला जबरदस्त गोलंदाजी सचिन आले. इथून पुढे व्हाईट बॉल मात्र एक धाव मात्र स्कोअरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. काय फटका केलेला जवाब फटका. या शेवटच्या षटकामध्ये चौकार येणे खूप इम्पॉर्टंट होतं. ते इम्पॉर्टन्स सचिनला माहिती होतं आणि सचिन खेचतोय. चांगला फटका येतोय खणखणीत चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचतात. 25 रन्स. इथून पुढे आणखी चांगले स्ट्रोक लगवावे लागतील. चांगलं खेळ करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. स्कोअर बोर्ड थोडंसं मोठं पुढं न्यावं लागेल. फायटिंग स्कोअर बनवावं लागेल. गोलंदाजांसाठी काहीतरी ठेवावं लागेल. पाहूया काय करतोय हा फलंदाज सचिन. आता मात्र पुन्हा एकदा पूर्ण प्रेशरमध्ये गोलंदाज आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या मात्र चांगल्या पद्धतीनं वाढतोय. इथून पुढे चांगला स्ट्रोक लगावला. मी म्हटलं होतं सचिनला दाखवावं लागेल दमखम. तो दमखम दाखवतोय. स्कोअर बोर्डचा विचार केला तर वाऱ्याच्या वेगाने आता मात्र धावताना पाहतोय आपण. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. सचिनने मात्र चांगली बॅटिंग करतोय. कुठंतरी फायटिंग स्कोअर उभारण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये जर जॅक माझ्यासोबत स्कोरिंग बोर्डला आपण जॅकला पाहतोय. जर जॅक या 3 बॉलामध्ये आणखी 2 चौकार आले तर स्कोअर बोर्ड चांगला होईल. आणि पाहूया काय करतोय हा सचिन. मात्र गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे पण तो टप्प्यावरती बॉल पडत नाहीये सध्या. इथून पुढे चांगला स्ट्रोक लगावले पण तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पण दुसरी धाव कंप्लीट केली जाते. काय रनिंग बिटवीन द विकेट. काय धावलात यार. जबरदस्त 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मी म्हटलं होतं मगासपासून क्षेत्ररक्षण तगडं होत होतं पण जसे 2 चौकार लागले तशी बॉलरची लय बिघडली. क्षेत्ररक्षणाची देखील थोडंसं मिसफील्ड व्हायला सुरुवात झालेली आहे. आणखी 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. आता मात्र चांगला स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. फायटिंग टोटल करताना सचिन मात्र पूर्णपणे बरसलाय. काय बॅटिंग करतोय. लाजवाब बॅटिंग करतोय. जबरदस्त केली. धावसंख्या 36. मी म्हटलं होतं 15 ते 20 धावा आल्या तर फायटिंग स्कोअर उभारू शकतो हा कलंबोली संघ. आणि ते दाखवताना कुठेतरी चित्र आपण पाहतोय. कलंबोली संघ फायटिंग करतोय. सचिन मात्र दाखवतोय दमखम. या जबरदस्त सामन्यामध्ये खोपोली वर्सेस कलंबोली. आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केल्यात आणि 16 धावा खर्च केल्यात. चांगली बॅटिंग. 3 चौकाराच्या साहाय्याने मात्र सचिन खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग यार. नाईस बॅटिंग. शेवटचा चेंडू सचिन. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र सरळ बॉलरकडे चेंडू आणि मात्र विकेटची पतन होते. आणि मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिली इनिंग समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आणि 37 धावांचा एक टार्गेट सेट केला गेलाय. इथून पुढे जर विचार केला आपण तर 9.25 अर्थातच 9.25 रन धावा चेस कराव्या लागतील. आणि लगेचच सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर निसर्गाचा नियम आहे की निसर्गामध्ये बदल नक्कीच घडत असतो. आणि बदल घडत असताना कुठेतरी आवाजामध्ये देखील बदल घडतोय. आणि नन ऑफ द दॅन नवी मुंबईचा एक जबरदस्त व्हॉइस आपल्याला आता ऐकायला भेटेल. आपल्या समोर येईल. आणि राहुल राठोडला मी निमंत्रित करतो. या राहुल आपला बहारदार आवाजाने आपण मंत्रमुग्ध करा या शिरवणे गावच्या मैदानाला. थँक्यू व्हेरी मच. तर थँक्यू सो मच दिप्या दादा. दिपीश दादांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळालाय. या रजनीमध्ये आपण पाहताय खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकताय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी राहुल राठोड या शिरवणे गावाच्या क्रीडानगरीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 37 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. अक्षय आपल्याकडे वेळ कमी आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या कलंबोली टीम. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच सॅम्युअल वेग घेऊ नका, विनंती करतोय.
चला फिल्डिंग लावून घ्या अक्षय, वेळ घेऊ नका. कलंबोली टीम तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे विनंती करतोय दोन्ही टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. चिराग आणि राहुल आलाय बॅटिंग करण्यासाठी. चिराग आपण पहा, बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव आपण इथे पाहत आहे. ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती अगदी धुमाकूळ घातला, या खेळाडूने रायगड परिसर अक्षरशः गाजवलाय. या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहू शकाल. ललित आमचे जवळचे मित्र, आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये या उत्तरार्धाकडे, पूर्वार्ध संपला, उत्तरार्धामध्ये सॅम्युअल वेग घेऊ नका ऑनफिल्ड. अक्षय आपल्याकडे वेग फार कमी आहे, फास्ट खेळा. चला दोन खेळाडू एकामेकांच्या बरोबर, एकमेकांचे धडे या दोन्ही खेळाडूंनी चांगले घेतलेले आहेत. अक्षयच्या विरोधामध्ये चिराग बॉलिंग करण्यासाठी अक्षय, स्ट्राईक एंडला चिराग. दोन्ही खेळाडूला माहिती आहे दोघांचा गेम प्लॅन. पहिला बॉल सॉफ्ट हँडने ढकललाय, खराब फिल्डिंग, चुकी झाली, त्या चुकीचं भूदंड भरावा लागेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चिरागच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय. चिराग यांच्या बॅटमधून आलाय. स्वॅग से करेंगे स्वागत. अक्षयचं केले चौकाराने स्वागत पहिल्याच बॉलवर. आणखीन एक चांगला बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली. दोन बॉलचा की संपलाय. धावफलकावरती धाबा इथे पाहत आहे, 5 झालेले आहेत. 37 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. एक छोटा टार्गेट आपण पहा, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाही आहे. 5 धाबा धावफलकावरती आहे. चांगला बॉल राहुलचा, राहुलने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, रन मिळत नाही आहे. 5 धाबा धावफलकावरती असताना पहिल्या 3 बॉल मध्ये 5 आलेले आहेत. हो चांगला बॉल आहे, सॉफ्ट हँड ढकलला, कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार. सिंगल मिळते, सिंगलने पुढे जाते. धावफलकावरती धाबा इथे पाहताय, 6 झाले पहिल्या 4 बॉल मध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना अक्षय आपण पाहताय बॉलिंग करण्यासाठी. चिराग या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर आहे टीमच्या. परफेक्ट बॅटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, रायगड परिसर अक्षरशः गाजवला या खेळाडूने. विकेटची संधी आहे, विकेट मिळाली. चिराग यांना परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू डगआउट. पहिला बासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बड़े विकेट का बतन. ललित आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनाईट नंबर 3 मध्ये या खेळाडूचा उल्लेख होतो मित्रांनो. रायगड प्रीमियर लीग, रायगडची बॉक्स प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब या खेळाडूने जिंकलाय. आपल्या खेळाच्या जोरावरती काय की साकारला या खेळाडूने. बॉक्स क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव या खेळाडूने घेतलाय. खोपोली टीमचा एक बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. बॉलिंग करत असताना थोडासा महाग न ठरलाय. बॅटिंग मध्ये ज्या धाबा खर्च केलेल्या आहेत त्या धाबा वसूल करण्यामध्ये आलाय. हो विकेटची संधी आहे, वा क्या बात आहे. कॉट बिहाइंडचा शिकार, आणखीन एक विकेट. बॅटशीट कडा, टिपलाय झेल. ललित बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. क्या बात है, हमें सीधे साधे अक्षय. अक्षय वाह, व्हाट अ फॅन्टास्टिक अक्षय. अक्षयने केलाय पलटवार. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात करून दिली आपल्या टीमला. ज्या विकेटची प्रतीक्षा होती, हमें सीधे साधे अक्षय. अक्षय व्हाट अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स मिस्टर अक्षय. अक्षयला जी सुरुवात पाहिजे, टीम कलंबोलीला जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात मिळाली. शरद मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. आयुष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. सहा धाबा धावफलकावरती. 18 बॉल 31 करायचे आहेत. वा, सामना ढोलाय अवस्थेमध्ये गेला. 18 बॉल 31 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बिग फाईट, बलाढ्यवान सामना, कडवी झुंज. पहिला बॉल, वाह क्या बात आहे. चेंज ऑफ पेस,
गती कमी केली, फिंगर्स रोल केली, पडल्यानंतर बॉलला काटा बदलला, टाळ्यांचा कडकडाट, शिट्टांचा कडकडाट. वा, फिंगर्स रोल केले, बॉलला काटा बदलला, पिचिंग चांगली झाली, योग्य टप्प्याचा वापर केलाय. वा, वाटा पलटवर काय काय कॉम्बिनेशन पाहायला मिळालाय. आणखीन एक चांगला बॉल, यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, अंपायरने हात केले समांतर, बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉल टीमच्या खात्यात ऍड होते. एक्स्ट्राच्या बरोबर धावफलक पुढे चाललाय. 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलक आपण इथे पाहताय. चांगला बॉल टॅप केलाय, टाक आवाज आलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. माझं नाव राहुल, मी जास्त वेळ थांबणार नाहीये. आणखीन एक धमाका, ठोकलाय चौकार. चारने झपकन मुसंडी मारते. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 धावा. राहुलने आता चांगला आपला घेर वाढवलाय. 11 झालीत. चांगला बॉल, वा क्या बात आहे, थ्रू द कव्हर, बॉल सीमारेषेच्या बाहेर. सुई मधून धागा कसा काढावा, बॉलला गॅप मधून कसा काढावा, रिकाम्या जागा भरा आणि या 4 धावा आमच्या टीमच्या खात्यामध्ये ऍड करा. काय फटका टोकलाय, वाटा शॉट यार, वाटा मॅग्निफिशन मिस्टर राहुल. संघ अडचणीमध्ये होता, अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम सध्या तरी तो करतोय. 15 झालेले आहेत. ओहो, चेंज ऑफ पेस, धोक्याची घंटा. अक्षय, यस अंपायर सिग्नल मिस्टर सॅम्युअल. 22 आहे. चला 16 झाले. 4 बॉलचा केस संपलाय. डोलायमान अवस्थेमध्ये. वा, व्हॉट अ सुपर डुपर मुकाबला, काय सामना रंगलाय. कुठलाही संघ सहज हार मानत नाहीये. कलंबोली तर एकीकडे कामोटे, दोन्ही टीमने चांगला अनुभव घेतलाय. बॉक्स क्रिकेटमध्ये या दोन्ही टीमची लढाई चांगली होत असते आणि तीच लढाई आपण या क्रीडानगरीमध्ये पाहताय. 16 झाले. 4 बॉलचा इथे केस संपलाय. खोपोली आपण पहा, इथे मोठा फटका मारलाय. वा, टायमिंग जुळलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा, व्हॉट अ शॉट यार. वीस धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. कलंबोली तर कधी खोपोली हे बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 झाले. 13 मध्ये 17 करायचे आहेत. मॅच जवळ आणली या दोन्ही फलंदाजांनी. 20 धावा धावफलकावरती 13 बॉल 17 करायचे आहेत. अक्षयने जी सुरुवात केली असं वाटलं कदाचित हा संघ पलटवार करेल का. तर सिंगल मिळते, सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 21, 12 बॉल करायच्या 16 या मॅच मध्ये. चला कामोटे टीम, कामोटेचा राजा संघ, चला टॉसॉट या लवकर. या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल तुमच्या बरोबर खेळेल. 12 बॉल आणि 16 धावा आता तुम्हाला करायच्या आहेत त्या मॅच मध्ये. आणि यानंतर 3 ओव्हरचे सामने होतील. 12 बॉल आणि तुम्हाला 16 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चला प्रणील, टॉस साठी लवकर या. बारामध्ये 16 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास खेळायचा होता. आता 11 मध्ये 15 करायचे आहेत. 11 बॉल 15 धावा. यष्टांच्या मागून सूत्र हालताना दिसत आहेत. अक्षय आपण पाहू शकाल 11 बॉल 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 11 मध्ये 15 करायचे आहेत. अजूनही पलटवार होऊ शकतो. बॉल तयार. ओह, व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल, पंच सॅम्युअल सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. 11 बॉल आणि 14 करायचे आहे त्या मॅच मध्ये.
आणखीन एक व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल. हा व्हाईट बॉल आलाय. 11 बॉल आणि आता तुम्हाला 13 करायचे आहे त्या मॅच मध्ये. खराब गोलंदाजी आपण इथे पाहताय. सिंगल आली. पंच सॅम्युअल सरांचा सिग्नल येतोय की हा सिंगल आहे. लेग बाय. सिंगल बरोबर धावफलक पुढे जाणार. 25 म्हणजे 10 मध्ये 12. 10 बॉल 12 करायचे आहे त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. दहा मध्ये 12. आणखीन एक व्हाईट बॉल. दुष्काळामध्ये 13वा महिना. आधीच कर्जबाजारी आहात आणि 10 बॉल 11 करायचे आहे त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. टॅप केलाय. भरपूर मोठा टॅप आहे. हा चौका नाहीये, हा अट्टा आहे. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल आहे का? अंपायर सिग्नल नो बॉल आहे का? पंच नो बॉल म्हणजे 5 इथे ऍड होतील. 5 ने वाढते. धावफलक पोहोचला 31 आणि आता तुम्हाला 6 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चला प्रणील टॉस साठी लवकर या. टीम कामोटीचा राजा, टीमचे कॅप्टन लवकरात लवकर. अकरा मध्ये 6 आणि विकेट. फलंदाज बाद. व्हाईट प्लस विकेट म्हणजेच राहुल यांना परतीचा प्रवास करावा लागेल. मोता सिंग आलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 करायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी फक्त 5 धाबांची आवश्यकता आहे. 32 झालेले आहेत. आणखीन एक चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक धमाका. आता सामना बरोबरी सुटलाय. एका धाबेची आवश्यकता आहे. चला कामोटेचा राजा टीम तुम्हाला शेवटचा कॉल आहे. प्रणील एका धाबेची आवश्यकता आहे. आणि वा ड्राईव्ह कमालीची आहे. सामना जिंकलेला आहात या मॅच मध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्या खेळाडूने चांगला खेळ साकारला गेलाय